नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या आपल्याला जीवनात खूप उपयोगी पडतात आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भर होते, आपल्या कार्याला गती मिळते आणि जे आपल्याला कार्य करायचं आहे त्यासाठी उपयुक्त अशी माहिती मिळते. तर त्यामधली पहिली गोष्ट कोणती आहे मित्रांनो? तर हे आपल्या संतांनी, मोरपंतांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपण बऱ्याचदा विसरतो, पण काही वेळा आपल्याला ते स्मरण करणं खूप जरुरी असते. केल्याने देशाटन. मित्रांनो, केल्याने देशाटन म्हणजे तुम्ही वेगवेगळे ठिकाण, वेगवेगळे गाव, वेगवेगळे शहर फिरायला पाहिजे, वेगवेगळे देश फिरायला पाहिजे. हे शक्य नसेल तर आपल्या देशातच भरपूर असं फिरण्यासारखं आहे, ते आपण फिरायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जागेची, वेगवेगळी प्रकारची आपल्याला माहिती त्यामुळे मिळते. परदेशात गेली वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळते, पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण वेगळ्या ठिकाणी जातो, म्हणतात ना, प्रत्येक ठिकाणावर भाषा बदलते. तर प्रत्येक ठिकाणचं कल्चर, तिथलं राहणीमान, त्यांची पद्धती, खाण्यापिण्याची पद्धती, हे सगळं बदलतं. आणि तसंच कल्चर, पीक पाणी काय आहे तिथं सगळ्या ठिकाणी असं वेगळं वेगळं आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तर ही माहिती आपल्याला माहिती होते. प्रत्यक्षात गेल्याने आपल्याला ते प्रत्यक्षात ते बघायला मिळते. त्यामुळे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, पण त्याचबरोबर आपल्याला एक सर्वांगीण अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे पंडित मैत्री. मित्रांनो, जेव्हा आपण पंडित मैत्री म्हणजे जे त्याला आपण म्हणू शकतो की आपला एक मास्टर माइंड ग्रुप असं पण म्हणू शकतो. जे हुशार लोक आहेत यांच्यासोबत मैत्री केल्यानं त्यांचं जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून ज्ञानातून आपल्याला काही ना काही ऐकायला मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तर असे प्रत्येकाकडे काही ना काही वेगळे वेगळे स्किल्स असतात. ते स्किल्स आपल्याला शिकायला मिळतात. तर ते आपण अशापासून दूर नाही जायला पाहिजे. की जेव्हा जिथे पण चान्स असेल अशा लोकांशी संपर्क करायचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा आपल्याला चान्स असेल किंवा त्यांना ऐकण्याचा चान्स असेल, तर तिथे जाऊन आपण त्यांना ऐकायला पाहिजे, त्यांच्यासोबत डिस्कस करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानात भर होते आणि नवीन माहिती आपल्याला उपलब्ध होते. ती ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्टी म्हणजे सभेत संचार. सभेत संचार म्हणजे असे सेमिनार, कुठे वेगळ्या गोष्टी होतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे. नेटवर्किंग ग्रुप्स असतात आणि वेगवेगळ्या ज्या कंपन्यांचे पण असतात. आपण ते असे सेमिनार्स अटेंड करायला पाहिजे. सत्संग असतो ते अटेंड करायला पाहिजे. कारण सभेत संचार केल्यामुळे इथे आपल्याला तिथे पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहीत पडतात. बऱ्याचशा लोकांसोबत आपला संपर्क येतो, आपली मैत्री वाढते आणि आपली रीच आपल्या वाढतात. नवीन नवीन लोक आपल्याला भेटतात, त्यामुळे आपलं नेटवर्किंग चांगल्या प्रकारे होतं. तर ह्याच्या 3 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला कोणतंही काम करायचं असेल त्यासाठी खूप आपल्याला उपयोगी होतात. त्या 3 गोष्टी मी परत रिपीट करतो. केल्याने देशाटन, पंडित मैत्री आणि सभेत संचार. ह्या 3 गोष्टी आपण नित्य करायला पाहिजे. जिथे पण चान्स असेल, जिथे पण आपल्याला अपॉर्च्युनिटी असते, त्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे. जरूरी नाही की आपण पैसेच बऱ्याच ठिकाणी मध्ये उपलब्ध असतात. ऑनलाईनवर बरेचसे आपल्याला माहिती उपलब्ध असतात, त्यांचे सेमिनार असतात, तर ते आपण अटेंड करायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्याच 3 गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला जे काही गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि आपलं काम चांगल्या सोप्या प्रकारे होऊ शकतं. आपल्याला जे आपण शोधत असतो ते अशा ठिकाणी आपल्याला सापडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्या गोष्टी आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. तर होप हे 3 मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुम्ही आपला रिमार्क देऊ शकता किंवा काही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.